सापडतील, फार मोजकी लोक सापडतील. पण एका राज्यामध्ये एक असा विद्वान व्यक्ती होता, इतका विद्वान व्यक्ती, त्याच्याकडे प्रकांड विद्वत्ता होती, प्रकांड विद्वत्ता. मग हा विद्वत्तेच्या बळावर काय करील, किती नाविन्य असेल या व्यक्तीकडे. म्हणून एक या संतोष भाऊ या विडाला 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 बघा, त्या विद्वान व्यक्तीकडे एक व्यक्ती आला आणि सांगितलं मी तुमच्याकडे आलो, मला ग्रंथ न्यायचा आहे तुमच्याकडचा. त्याच्याकडे एकच ग्रंथाची प्रत होती. तो ग्रंथ होता वेद. वेद वेद होता वेद. चारही वेद एकत्रित बांधलेले होते. हे चारही वेद एकत्रित बांधलेले होते. एकच प्रत त्यांच्याकडे होती आणि त्याला माहित होता समोर मागायला येणारा व्यक्ती हा काही फारसा याचा चांगला फायदा घेणार नाही. म्हणून हा काय करेल, म्हणून त्या व्यक्तीनं सांगितलं मला एवढी रात्र द्या, उद्या सकाळी तुम्हाला देऊन टाकतो. शिष्यांना पाठविलं, हवनकुंड बांधलं, लाकडं आणली, यज्ञ पेटवला आणि त्या यज्ञाकडं पूर्वाभिमुख तोंड करून बसले. पान पुढचं वाचवायचं, मागचं वाचायचं, हवनात टाकून द्यायचं. पुन्हा पुढचं पान वाचायचं, मागचं वाचायचं, हवनात टाकून द्यायचं. पहाटेच्या ब्रह्मी मुहूर्ताला चारही वेद वाचून पाठ केले आणि चारीची चारी प्रत अग्नीत टाकल्या आणि समोरच्या व्यक्तीनं सांगितलं ग्रंथ द्या. माझ्याकडं नाही. पूर्ण आश्रम चालला, ग्रंथच नाही. मग विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यालाही दिला नाही. उद्या आम्ही कसं शिकायचं. तुम्ही काळजी करू नका, मी हवनच त्याच्याकरता केलंय. मी हवनात तो यज्ञ ग्रंथ टाकलाय, याचा अर्थ माझ्या डोक्यात तो पूर्ण पाठ आहे, पाठ आहे, पाठ पाठ ग्रंथ आहे, पाठ. चारही वेद एका रात्रीत पाठ करण्याची ताकद या पवित्र देशातल्या काही संतांकडे होती. अशी संत सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं चिंतन ऐकायला येत होती. ज्याला पूर्ण वेद पाठ आहेत, चारही वेद पाठ आहेत ताईसाहेब, ज्यानं एका रात्रीमध्ये चारही वेदाचं आकलन करावं, डोक्यामध्ये मेमरी कार्डात बसावं, अशी पूर्ण वेद डोक्यात ठेवा, तोही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चिंतन ऐकायला यायचा. मोठी मोठी माणसं. एके दिवशी शरीर थोडं थकत गेलं, गळत गेलं शरीर, थकवा आला शरीराला आणि मग लक्षात घेतलं एवढी लोक आपलं चिंतन ऐकण्यासाठी येतात, आता कोण पुढे कथा करेल, कोण चिंतन करेल, कोण भागवत सांगेल, कोण रामायण सांगेल, याची खंत नव्हती. पण मनातली मनात अशी रुखरुख होती. एके दिवशी जोर वाढला, जोर म्हणजे ताप वाढला आणि तो ताप वाढल्याच्या नंतर असा विचार केला आजची कथा कोणाला करायला लावावी. सगळी लोक मोठ्या श्रद्धेने आपापल्या जागा धरून बसले होते आणि चोपदार आपला ड्रेस घालून आले, भालदारांनी आपली भाले आणली, चोपदार आले, छत्री धरली. 32 किलो सोन्याची छत्री होती नाथांच्या डोक्यावर. चोपदारांच्या हातातल्या काट्या सोन्याच्या होत्या. बघ, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जवळ चोपदार, भालदार, छत्रीवाले सगळे येऊन उभे राहिले. नाथांच्या लक्षात आलं आपल्या प्रवचनाची वेळ झाली, आपल्या रामायणाची वेळ झाली, आपल्या भागवताची वेळ झाली, आपल्या कथेची वेळ झाली, आपण आता आवरायला पाहिजे. पण विचार केला शरीर थोडंसं साथ देत नव्हतं. शरीर साथ देत नसताना आवाज दिला, गावबा, गावबा ऐकलं का? जी मालक, जी मालक, मालक तयार आहे, आसन अंथरून ठेवलंय, मालक तयार आहे, चला. गावबा मध्ये या. गावबा काकांनी आत प्रवेश केला. त्यांनी विचारलं ही वेळ व्याख्यानाची, प्रवचनाची, भागवताची, रामायणाची, या वेळेला प्रत्यक्ष आपण आसन आता मंदिरात करून ठेवलंय, मालकांचं काय काम? आसन जवळ बोलवलं, अंगातला अंगरखा काढायला लावला, बनेन काढायला लावली, खुंटीला अडकायला लावली, हातपाय धुवायला लावले, जवळ बोलिलं, गावबा ते उपरणं घ्या खुंटीवरचं. ते उपरणं नाथबाबांचं होतं. गावबा काकांनी विचार केला आयुष्यभर या उपरण्याला आपण हात लावला नाही,
आणि आज मालक स्वतः आपल्याला उपरणं मागतात. एवढाच पुरावा आहे का, जास्त नकोय. मालक आपण आयुष्यभर या उपरण्याला हात लावला नाही आणि आज स्वतःहून आपल्याला उपरणं मागतात. हे काय काय असेल आज. त्या उपरण्यापर्यंत असा हात जात होता आणि हात पुनश्च खाली सुटत होता. हात पुढे जायचा आणि हात खाली सुटायचा. नाथांनी आवाज दिला, गावबा कळत नाही तुम्हाला, मी सांगतोय ना तुम्हाला उपरणं घ्या. जड अंतकरणाने त्या उपरण्याला हात लावला आणि ते उपरणं हातात घेतलं, मालकांच्या जवळ दिलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते उपरणं उकललं ते उपरणं. वेद पूर्ण पाठ असणारी व्यक्ती, प्रकांड विद्वान, चारी वेद पाठ असणारी व्यक्ती त्या दिवशी प्रवचन ऐकण्यासाठी पैठणला आहे. त्या दिवशी प्रवचन, फक्त नाव सांगत नाही त्या व्यक्तीचं, कारण तुम्हाला मोबाईल मोठाले आहेत, निदान तितकं तरी डोक्यात ठेवा. कशा करता काही काही गोष्टी लपून ठेवतो माहिती आहे का. तुम्ही ज्या वेळेला विद्वान होतान का, ज्या वेळेला तुमच्याकडे आचरणाची भर मोठी होईल का, त्यावेळेला तुम्ही भंगाऱ्यांचे कीर्तन ऐकणार नाहीत. विठाला 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 विठाला. मला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही कोणाला, पण जोपर्यंत वक्ता हा श्रोता हा बोधावर आरूढ होत नाही तोपर्यंत लायक संपन्न व्यक्तींचे कीर्तन ऐकत नाही. लायक संपन्न व्यक्तीचेच कीर्तन ऐकायचे, ज्याची वैचारिक पातळी, लायकी, आचरण, नियमाची धारणा ज्याची ढासळली, अशा लोकांचं कीर्तन ऐकणं किंवा त्यांना मान्य करणं, त्या नालायकांनी केलेलं पाप श्रोत्याला अर्ध फेडावं लागतंय. दोघाशी पतन सारिखेशी. म्हणून शक्यतो कीर्तन प्रसंगाच्या बाबतीत तरी बाकीचे जे स्टेज आहेत का, या स्टेजवर कपडे काढून नाचा, कपडे घालून नाचा, सगळ्या प्रॉपर्ट्या फुकून नाचा, नाही तर दुसऱ्याच्या लुटून नाचा, तिथं मला काही दखल नाही. पण या वारकरी संप्रदायाच्या स्टेजवर बोधावर आरूढ असणाऱ्या लोकांच्या पुढे बसा आणि बोधावर आरूढ असणारा विवेक तुमच्याही डोक्यात ठेवा. भगवंत तुमचं कल्याण करेल. विठाला 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 विठाला. उपरणं टाकलं गावबा काकांच्या अंगावर. गावबा जी, आज माझ्या जाग्यावर व्याख्यान तुम्हाला करावं लागतं. प्रवचन, रामायण, कीर्तन काय असेल तुम्हाला ते आज करावं लागतंय. एवढी मोठी व्यक्ती विद्वान आलेले, कितीतरी शास्त्री असतील उत्तर भारतातले, कितीतरी आचार्य असतील, कितीतरी पंडित असतील, एवढी मोठी व्यासंग असणारी लोक आहेत आणि पूर्ण वेद पारंगत आहेत, ज्यांनी एका रात्रीत वेद चारही पाठ करावा असा विद्वान व्यक्ती त्या दिवशी आलेला आहे. आणि ही गावबा काकाच्या कानावर वार्ता आलती, कारण ती व्यक्ती पंढरपुरात आली त्यावेळेला शिष्यमंडळी पायघड्या टाकीत होती. तर पैठण मधल्या विद्वानांनी विचार केला, आपले नाथबाबा गेले तर सर्वत्र त्यांना पायघड्या असतात, पैठण मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती नाथांच्या चरणावर लोटांगण घालतो आणि पैठण मध्ये आल्यावर त्याला पायघड्या टाकतात. असा कोण आहे, कोण व्यक्ती असावा की ज्याला पैठण मध्ये सुद्धा पायघड्या टाकतात. म्हणून सर्वत्र चर्चा झाली की या व्यक्तीला चारी वेद प्रकांड पाठ आहेत. विद्वान, अस्खलित विद्वत्ता आहे, पूर्ण विद्वान व्यक्ती आहे, चारी वेद पाठ आहे. गावबा काकाच्या कानावर आलं, आज एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर आपले मालक प्रवचन देणार आहेत, रामायण सांगणार आहेत, नाथ भागवत सांगणार आहेत. आपल्याला त्या व्यक्तीचं दर्शन होईल आपल्या मालकाच्या सानिध्यात. हा आनंद गावबा काकाच्या अंतकरणात दरवळत होता. पण आज उलट झालं, ज्याला पूर्ण वेद पाठ आहेत त्या व्यक्तीच्या समोर गावबा काकांना चिंतन करावं लागतंय याची भीती वाटत होती. आणि तिथून असे निघाले, चौकट ओलांडली, चोपदार सोबत होते. चोपदारांना सुद्धा वाटायचं, खडी साखरेचं पात्र गावबा काका घेऊन जायचे, नाथांचं बसायचं आसन गावबा काका घेऊन जायचे. तर खडी साखरेचं पात्र आणि नाथांचं आसन आज चोपदाराला घ्यावं लागतंय. चोपदारानं विचार केला, गावबा काका जे खडी साखरेचं पात्र घेतात, गावबा काका जे आसनपट्टी घेतात, ते आसन घेतात, आज ते आपल्याला घ्यावं लागतंय. ती खडी साखर मालकांनी खावी ठीक आहे, पण गावबाला खायची. त्या आसनावर मालक बसतील नवल नाही आज, पण त्या आसनावर गावबा बसणार आहेत.
मला वाटतंय सगळे चोपदार गावबा काकाच्या समवयस्क असल्यामुळं एकमेकाला आरेकारेच बोलत असतील, पण आज चोपदारांना गावबा काकांना आवाजाव बोलण्याची वेळ आली का? नुसतं नाथ बाबाचं उपरणं गावबा काकाच्या अंगावर पडलंय. नाथ बाबा जे उपरणं अंगावर घेऊन कथा करीत होते ना, ते उपरणं गावबा काकांच्या अंगावर पडलंय. म्हणून प्रत्येक चोपदाराच्या अंतकरणात आरेकारेची भाषा संपली, गावबा काका म्हणायचे, काका. आणि समोर आल्याच्या नंतर इतके एक वयस्क चोपदार होते, गावबा काकाचे पाय चलत नव्हते, पाय असे ओढ्यासारखे होत होते मागं. त्या चोपदारानं सांगितलं, काका अहो मालकांनी सांगितलंय, करा चरान जोरात, चला करा करा, तुमचा वाणीचा प्रताप दाखवाच, चला पुढे. असं ऐकल्याबरोबर वळून पाहिलं तर गावबा काकाचे डोळे पाण्यानं डबडबले, पाण्यानं डबडबले. तर चोपदारानं विचारलं, गावबा काका माझं आयुष्य गेलंय आतापर्यंत, आतापर्यंत मी पाहिलं नाही मालकांनी उपरणं कोणाच्या अंगावर टाकलंय, आतापर्यंत बघितलं नाही कोणाच्या अंगावर उपरणं टाकलेलं, ते तुमच्या अंगावर उपरणं टाकले, ह्या उपरण्याचा प्रताप आहे, चला. तरी गावबा काकाचे पाय ओढत नव्हते. चोपदार दादा एकदा मालकाची भेट करून पुन्हा येऊ द्या. पुन्हा गेले, पाहिलं गावबा परत आलात तुम्ही, तुम्हाला मी आदेश दिलाय, माझा आदेश मोडता. आज व्याख्यान तुम्ही द्या, प्रवचन रामायण काय असेल, भागवत असेल आज तुम्ही करायचंय, मोठमोठाले पंडित आलेत, आज सांगा माझ्या जागेवर तुम्ही. डोळे रडत नव्हते, अंतकरण रडत होतं, मान वाकलेली होती आणि दोन्ही हात छातीवर होते आणि सांगितलं, मालक तुमच्या जागेवर मी कसं बोलू. चोपदारांना सांगितलं, पुढे घ्या जवळ. दोन्ही चोपदारांनी गावबा काकांचे दंड धरले आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जवळ नेलं.